प्रॉब्लेम काय होतोय की मी माझ्या पक्षाचे रिव्ह्यू घेतोय आणि पक्षाचे रिव्ह्यू घेऊन त्यांना जबाबदाऱ्या देतोय, बूथ कमिट्या करा, सगळ्या यंत्रणा उभ्या करा हे सांगतोय आणि मग मी शेवटी त्यांना कधी मी येणार आहे मला सांगावं लागतं, त्यामुळे मी त्यांना सांगतो मी पुन्हा येईन. त्यामुळे लोक फार हसतात. आता जसं आपला हसलात तुम्ही सगळे, हे जे वाक्य आहे त्याला रिप्लेसमेंट काय हे उडकतोय मी, अजून मिळालं नाही, म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो मी पुन्हा येईन. तुम्ही जिल्हा परिषद म्हणताय ना, विधानसभा वेळ आहे ना, 2024 साल आहे, आज आपण 2021 साली आहे. मगाशी सगळी उत्तरं माझी जिल्हा परिषद नगरपालिकांसाठी होती. मी ज्यावेळी पुन्हा येईल त्यावेळी तो प्रश्न मला विचार. मला खात्री आहे की मी मगाशी सांगितलं तसे 9 प्रकल्प पुढच्या 2 वर्षात आपण पूर्ण करू शकू. अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. काय सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत ते, पण व्यक्ती अडचणीत येत आहेत. ते व्यक्ती माहिती देत आहेत आणि त्यातून बाहेर येत आहेत. आता भुजबळ साहेब निर्दोष झालेच की, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अनिल देशमुखांनी काहीच केलेलं नाही, ते कधीतरी निर्दोष होतीलच. पण माणसाला मानसिक छळ देण्याचं काम आणि सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र केंद्राच्या सगळ्या एजन्सीजच्या माध्यमातून काही लोक करत आहेत. लवकर सत्तेत जाण्याची घाई झालेली असल्यामुळं ह्या सगळ्या मार्गांचा वापर आणि अवलंब होतोय असं दिसतंय. आर्यन प्रकरणात नवाब मलिक नवीन एक रोज ट्विट करतात, त्याच्यावरून भाजपने आरोप केलाय की राष्ट्रवादी हे शिवसेनेशी बगलले, हिंदुत्वाचा मुद्दा देऊन आर्यन प्रकरणावर वेगळी भूमिका घेते असं म्हटलंय भाजपने. कशा दृष्टीने बघताय? काय म्हटलं भाजपने? भाजपची भूमिका असे की स्थानिक वानखेडे जे आहेत मराठी माणूस आहेत, अशा वेळी मराठी माणसाच्या पाठी राष्ट्रवादी न राहता आर्यनची जो पाठिंबा देत आहे तर चुकीच्या पद्धतीने देत आहे असा भाजपचा आरोप आहे. हा फार अत्यंत बालिश आणि शॅलो आरोप आहे आणि मला वाटतं की एखाद्या अधिकाऱ्याने मागासवर्गीय समाजाच्या एखाद्या तरुणाची संधी हिरावून घेऊन खोटं सर्टिफिकेट दाखवून जर नोकरीत प्रवेश केला असेल तर ही फार गंभीर बाब आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मागासवर्गीय आरक्षणातून ज्यांना जागा मिळू शकतात त्यातल्या एका माणसावर अन्याय झालाच की. त्यामुळं अशी खोटी सर्टिफिकेट जर असेल ते फार गंभीर आहे. कांचिरेडकरांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांना की मराठी मुलीला न्याय द्या. प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कांचिरेडकर किंवा वानखेडेंची बाजू समजून घेणार आहे का या निमित्ताने? नाही, मेरिटनं काम होणार ना. मराठी अमराठी हा विषयच नाही याच्यात. मग यापूर्वी ज्या गोष्टी आहेत त्यात मग मराठीचाच करायचं असेल तर मग ईडीनी भुजबळ साहेबांना 28 महिने तुरुंगात ठेवलं. भुजबळ साहेब मराठी होते नाही का? काय मेरिटनं निर्णय होईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही. आमचं सरकार निपक्षपातीपणाने काम करते. आमची कुणाचीही जी कागदपत्र पुढे येत आहेत ते धक्कादायक आहेत आणि ते धक्कादायक असल्यामुळंच MCBने NBCने टीम पाठवून त्यांची चौकशी केली. त्यांचं सर्टिफिकेट, त्यांची जातीचे दाखले हा एक वेगळा प्रश्न आहे. परत 25 कोटीची खंडणी वसूल करायची का 18 कोटीची करायची हा जो संवाद एकानं उघड केलेला आहे आणि त्यातले 8 कोटी यांनी घ्यायचे, 10 कोटी यांनी घ्यायचे, हे सगळंच भारतातल्या जनतेला यापूर्वी कधी असे उद्योग झालेले नव्हते पण सध्याच्या राजवटीत चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यात आला. आपल्या जिल्ह्यामध्ये जे प्रकल्प आहेत, जे अपुरे आहेत, त्यांचा कोणत्या स्तरावर आहेत याची चर्चा झाली. काही प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत आणि ते SLTC कडे गेलेले आहेत. काही प्रकल्प मंत्रालयात त्यांचं शिक्कामोर्तब होऊन मंत्रालयात गेलेले आहेत. या दोन्ही स्तरावर पाठपुरावा करण्याचा थोरात आपले अधीक्षक अभियंता जे आहेत ते तपशील देऊन पुढच्या आठवड्यात मुंबईत मंत्रालयात
या सर्व प्रकल्पांची फॉलोअपचं काम होणार आहे. मधल्या काळात पूर परिस्थिती फारच बिकट झालेली होती आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी रिअल टाईम डाटा ॲक्विजिशन सिस्टीमची प्रणाली तातडीने उभारण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यापूर्वीच दिलेल्या आहेत, पण आता पुन्हा त्याचा आढावा घेऊन लवकर ते बसवण्याचं काम झालं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या तिलारी प्रकल्पात गोवा राज्याकडे जाणारे कालवे दुरुस्त करण्याचं काम त्वरित हातात घेणं आवश्यक आहे. गोवा सरकारचा देखील त्याला आग्रह आहे आणि आपल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या देखील त्या दृष्टीनं समस्या आहेत. त्यासाठी त्वरित कारवाई होईल आणि त्यासाठी उद्याच गोवा जलसंपदा मंत्र्यांशी माननीय थोरात अधीक्षक अभियंता चर्चेला जाणार आहेत. त्या ठिकाणी गोवा सरकारकडून आपल्याकडे मागच्या काळातले काही पैसे यायचे राहिलेले आहेत ते येतील, यासाठी ते पाठपुरावा करतील. अधिक हे पुढचं जे नियोजन आहे याचा खर्च आणि ह्याचा अंदाज सांगतील. साधारणपणाने सगळेच कालवे 85 सालचे झालेले असल्यामुळं जीर्ण झाले आहेत. वेगळ्या परिस्थितीला तोंड दिल्यामुळं काही ठिकाणी त्यांची तुटफूट झालेली आहे. त्या सगळ्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव कदाचित मोठा होईल, साधारण 100-150 कोटी रुपयाचा होईल. तोही प्रस्ताव गोवा सरकारच्या पुढे मांडून त्यांचा त्यात 73% भाग आहे, 73 आहे ना, त्यामुळे त्यांच्याकडून ती मान्यता घेतली तर सगळेच व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं पुन्हा कालव्यांच्या दुरुस्तीचं काम करण्याचा निर्णय झाला. लाईनिंग होईल कॉन्क्रीटचं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये PMGSY आणखी PMKSY आणि बळीराजा हे जे नाबार्डकडून कर्ज घेऊन करावयाच्या योजना होत्या, त्यातून काही प्रकल्प महाराष्ट्रात झाले, पण बऱ्याच प्रकल्पांकडे ठप्पपण आलेला, काहीच काम झालेलं नव्हतं. तर अशा प्रकल्पांच्या मधले आणि 2 वर्षात जे पूर्ण होतील त्यातले जवळपास 104 प्रकल्प आपण महाराष्ट्रातले निवडले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 9 प्रकल्प आपण निवडलेले आहेत. मॅक्सिमम वेटेज सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले. जवळपास 8 ते 9% प्रकल्प महाराष्ट्राच्या याच्यातले ते फक्त एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण त्या योजनेत धरलेल्या आहेत. 9 प्रकल्पाच्या द्वारे साधारण 4 TMC पाणी स्टोरेज होईल. 20,000 हेक्टर सिंचन क्षेत्राखाली क्षेत्र पुढच्या 2 वर्षात येईल असा आमचा प्रयत्न आहे. तिलारी मध्ये दीपक केसरकरांनी एक सूचना मांडलेली आहे की तिलारी प्रकल्पाच्या जवळ खाजगी प्रवर्तकाकडून अम्युजमेंट पार्कसाठी प्रस्ताव करावा. त्यासाठी प्रस्ताव मंत्रालयाच्या स्तरावर आहे. मंत्रालयाच्या स्तरावर त्याचा अंतिम अजून निर्णय झालेला नाही. तो जर झाला तर तो एक प्रायोगिक तत्वावर सुरुवात म्हणून हे अम्युजमेंट पार्कसाठी त्याचा वापर करता येईल. त्यासाठी त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलेलं आहे. त्याचा विचार करून आम्ही पुढं पावलं टाकू. दुसरं, तिलारी प्रकल्पात कामांसाठी ब्लास्टिंगमुळं बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वास्तूची आणि शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत अहवाल सादर करायला सांगितले आहे. तो तातडीनं अधीक्षक अभियंता करतील, जेणेकरून ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचं घरी गेलेलं आहे, जमिनी गेलेली आहे, असं दुहेरी फटका त्यांना मिळाला आहे. त्यामुळे त्या बाबतीत लवकर तातडीनं पाहणी करून त्यांचा नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे. तळंबा मोठा प्रकल्प आहे. त्याची साधारणपणाने उंची पहिल्या टप्प्यात जी ठेवायची आहे 15-16 TMC ठेवा आणि ते पहिला टप्पा प्रकल्पाचा पूर्ण करा. म्हणजे कमी जमीन ॲक्वायर करण्याच्या बरोबरच आपण प्रकल्पाचं जवळपास 15-16 TMC पाणी आपण अडवू शकू असा एक प्रस्ताव आहे.
त्यातले किमान तेवढ्या स्टेजपर्यंत जरी आपण गेलो तरी तळंबा प्रकल्पाच्या पुढं कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी उपसा सिंचन करावं असं आपले त्या भागातले लोकप्रतिनिधी आमचे वैभव नाईक यांनी सुचवलेलं आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कुठं घ्यायचे याच्याविषयी सर्वेक्षण तपशिलात करण्याचं काम देखील सांगितलेलं आहे. नरडवे मध्यम प्रकल्पाचा पूर्णत्वाच्या अनुषंगाने मंत्रालयात मी 1-2 बैठका घेतलेल्या होत्या आणि शासन दरबारी तो प्रस्ताव जो आहे पुनर्वसनाच्या संदर्भातला त्यासाठी त्यांना जी नुकसान भरपाई किंवा त्यांच्या जमिनीची किंमत या बाबतीतले जे निर्णय आहेत ते राज्य सरकारच्या अंतिम टप्प्यावर आहेत. महसूल, पुनर्वसन, वित्त आणि नियोजन यांची सहमती घेण्यासाठी ते प्रस्तावित केलेले आहेत. यांची मान्यता घेऊन प्रस्तावित आम्ही केलेले आहेत. त्याला चांगलं पॅकेज आहे. त्याला जर मान्यता वित्त, नियोजन आणि महसूल विभागाने दिली मदत पुनर्वसन तर एक चांगलं काम होईल आणि नरडवेच्या मार्गातले अडथळे दूर होतील. पुनर्वसन गावठाणातली नागरी सुविधांची गुणवत्ता चांगली राखली पाहिजे. मी सूचना अशा दिलेल्या आहेत की तिथली होणारी गटारं किंवा जी काही बांधकाम नागरी सुविधांचं होईल ते किमान 10 वर्ष तरी टिकलं पाहिजे. त्यामुळं तिथं एक डिफेक्ट लायबिलिटीचा क्लॉज घालता येतो का बघा असं मी सांगितलं. आता ह्यापूर्वी जी टेंडर निघाले असतील त्याचं मला माहीत नाही, पण इथून पुढे टेंडर निघतील आणि जे 10 वर्ष तरी गटार बांधलं तर गटार 2 वर्षात पडू नये एवढी काळजी घेतली पाहिजे अशाही सूचना दिलेल्या आहेत. परत मी मगाशी सांगितलं तसं मंत्रालय स्तरावर आणि SLTCच्या स्तरावर ज्या सुप्रमा प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेण्याचं काम मंत्रालयात दिवाळीच्या नंतर पहिल्या आठवड्यात मी करणार आहे. त्यामुळं आपले सगळे प्रकल्पांना मार्ग लवकर करण्याचा प्रयत्न मार्गी लावू. निरुखे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या वनजमिनीच्या वैयक्तिकरणासाठी केंद्रे बुद्रुक येथील पर्यायी जमिनीचे हस्तांतर करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव फॉरेस्टकडे गेला आहे. त्यांनी तो लवकर मान्यता द्यावा असं आम्ही त्यांना सुचवलं आहे.